शुकदेव परीक्षिती राजाला श्रीकृष्ण चरित्र सांगत आहेत. शुकदेवाने सांगितले की आता श्रीकृष्ण आणि बलराम थोडेसे मोठे झाले होते, पण त्यांचा अद्यापही नामकरण संस्कार झालेला नव्हता. त्याच्यासाठी चांगले पुरोहित पाहिजे होते आणि त्याच्यासाठी एखादा चांगला शुभ दिनही पाहायला हवा होता. पण काय, आज गंमत अशी झाली की स्वतः गर्गाचार्यच वसुदेवांनी विनंती केल्यामुळे गोकुळात आले होते. गर्गाचार्यांना पाहताच नंदाला अतिशय आनंद झाला. त्याने अगदी पुढे जाऊन गर्गाचार्यांचे स्वागत केले. त्यांना साष्टांग नमस्कार घालून उच्चासनावर बसविले. अगदी परमेश्वर समजून त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि आदराने त्यांचे पूजन केले आणि हात जोडून त्यांच्या पुढे उभा राहिला आणि त्यांना विचारले की महाराज, आपण काही एखादी गोष्ट मनात धरून इथे आला आहात का? आपली काय आज्ञा असेल ती आम्हाला सांगा. आपली आज्ञा म्हणजेच इच्छा पूर्ण करण्यात आम्हाला धन्यता वाटेल. त्याच्यावर गर्गाचार्य म्हणाले, नंदा, अरे नाही नाही, मी काही आज तुमच्याकडनं सेवा वगैरे करून घ्यायला आलो नाहीये. मी आज अगदी एका वेगळ्या कारणासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत. कारण आहे की मला इथे खास वसुदेवानी पाठवलेले आहे आणि मला त्याने असेही सांगितले की भगवंताच्या कृपेने आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तसेच वसुदेवाच्या पासून रोहिणीलाही एक पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तर या दोन्ही बालकांचा नामकरण संस्कार मी करावा, त्यांचे ग्रहमान आणि जातकही पाहावे, असे मला वसुदेवाने विनंती केली आहे आणि तेच करण्यासाठी मी आज इथे आलो आहे. आता गर्गाच्या हे ऐकल्यावर तर नंदाला आणि यशोदेला खूपच आनंद झाला. ती म्हणाली की खरंच आमच्या बालकांचा नामकरण संस्कार राहिलाच आहे. आम्ही तयारीला लागतो आणि तुम्ही ही सगळं कार्य करा, आमची तुम्हाला अगदी हात जोडून विनंती आहे. हे ऐकल्यावर गर्गाचार्य म्हणाले की थांबा, आपल्याला ह्या बालकांचा संस्कार अत्यंत गुप्तपणे करायचा आहे. तो कोणालाही कळता कामा नाही. कारण मी इथे आलो आहे हे कंसाला कळले तर तो काहीतरी भयंकर गोष्ट करेल. कारण त्याला माहिती आहे की मी या वसुदेवांचा म्हणजेच यादवांचा पुरोहित आहे आणि मी इथे आलो आहे आणि तुझ्या बालकाचा सुद्धा नामकरण संस्कार मी केला आहे असे जर त्याला समजले तर मात्र काही खरे नाही. कारण त्या कंसाला नक्की माहिती आहे की देवकीला 8वा पुत्र झाला आहे, तिला कन्या होणे शक्य नाही आणि त्यामुळे तो खूप साशंक आहे आणि तो अगदी डोळ्यात तेल घालून ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत आहे. त्याच्यामुळे कोणाच्याही डोळ्यावर येईल किंवा काहीतरी वेगळं घडतंय असं वाटलं तर त्याला संशय येईल आणि तो इथे आला आणि जर काही भयंकर घडलं तर ती फार मोठी आपली चूक होणार आहे. म्हणून आपण अगदी एकांतात जाऊन तिथेच या मुलांचा नामकरण संस्कार करूया. नंदाला सुद्धा ते पटले, कारण त्यालाही माहिती होतं की कंस किती दुष्ट आहे आणि आतापर्यंत छोट्या त्याच्या मुलावर म्हणजेच कृष्णावर किती प्रकारची संकट आली आहेत ह्याचाही त्यांनी अनुभव घेतला होता. आणि मग त्यांनी एकांतात अगदी गुपचूपपणे बसण्याची सगळी व्यवस्था केली. रोहिणी आणि यशोदा यांनी आपापल्या बाळांना मांडीवर घेतले आणि त्या आचार्यांसमोर बसल्या. नंद हात जोडून तिथे जवळ बसला होता. यशोदेच्या मांडीवर त्रैलोक्यनाथ सर्वेश्वर लक्ष्मीपती भगवंत होते आणि रोहिणीच्या मांडीवर साक्षात शेष भगवान होता. त्या दोघांनाही पाहून गर्गाचार्यांनी अगदी अनन्य भावाने पण मनोमनच नमस्कार केला, मनोमन प्रार्थना केली की मी किती खरोखर धन्य आहे. आज भगवंता, तुमचे नामकरण संस्कार करण्याचे भाग्य मला लाभते आहे. अशी प्रार्थना करून गर्गाचार्यांनी पंचांग उघडले. तेव्हा यशोदा, रोहिणी, नंद यांची दृष्टी
आचार्यांच्या मुखाकडे लागली होती. भगवंत म्हणजे श्रीहरी त्यांच्याकडे हसत हसत पाहत होते, तर शेष मात्र अगदी गंभीर होऊन आपली दृष्टी रोखून गर्गाचार्यांच्याकडे पाहत होते. गर्गाचार्य म्हणाले की नंदा, मी प्रथम या रोहिणी पुत्राचे भविष्य सांगतो, कारण तो थोरला आहे. आधी थोरला मग धाकटा. आणि मग रोहिणी पुत्राचं भविष्य सांगायला गर्गाचार्यांनी सुरुवात केली. ते म्हणाले की हा पुत्र अत्यंत बलवान होईल, त्याच्या बळाला अंतच असणार नाही, म्हणून हा बल या नावाने प्रसिद्ध होईल. तसेच हा सर्वांना रमवील, म्हणून ह्याला राम असेही म्हणतील, आणि जगात हा बलराम या नावाने प्रसिद्ध होईल. म्हणजे ह्याला बलराम असेच म्हटले जाईल. हा अत्यंत शुभलक्षणी सर्वांवर प्रेम करणारा असा आहे. तो सर्वांना आकर्षित करील, म्हणून ह्याला संकर्षण असेही म्हणतील. ह्याच्याजवळ जो कोणी असेल त्याला काळाची भीती राहणार नाही. हा अत्यंत पराक्रमी होईल. आता नंदा, तुझा पुत्र पूर्वी केव्हा तरी वसुदेवाच्या हा पोटी आला होता, म्हणून त्याला वासुदेव असे म्हणतील. आणि ह्याचा रंग म्हणजे ह्याचा वर्ण हा काळा आहे, म्हणून याला कृष्ण असे म्हणतील. याची नावे आणि कर्मे अनेक आहेत, ती कोणीच जाणू शकणार नाही. याच्या पायात लक्ष्मी आहे, म्हणजे अगदी लक्ष्मी याची दासी आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि याच्या आश्रयाने कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून तरून जाल. हा अनेक दुष्टांचा नाश करील. जे ह्याची संगत धरतील ते सर्व दुःखातून मुक्त होऊन सुखी होतील. हा तुझा मुलगा प्रत्यक्ष परमेश्वराचाच आहे किंवा परमेश्वरासारखाच आहे असे समज, आणि ह्याचे नीट संगोपन कर. असे बोलून गर्गाचार्य उठले आणि जाण्यास निघाले. नंदाने त्यांना अत्यंत आदराने निरोप दिला. गर्गांचे भाषण ऐकून नंद स्वतःला कृतकृत्य समजायला लागला. तो अगदी आनंदित झाला, आणि तीच स्थिती रोहिणी आणि यशोदेची या बालकांच्या नामकरणात निमित्त झाली होती. आता या बालगोपालांना सांगितले की ह्याला आजपासून बलराम म्हणायचे आणि ह्याला कृष्ण म्हणायचे. हळूहळू ते छोटे छोटे सवंगडी आता ह्या बालकृष्णाला आणि बलरामांना खेळवायसाठी त्यांच्याकडे येऊ लागले. ही दोन्ही मुले एका पाठोपाठ म्हणजे आधी बलराम आणि त्याच्यानंतर कृष्ण अशी हळूहळू रांगायला लागले. ते घरभर फिरायचे. काहीच दिवसात ते उंबरा ओलांडून बाहेर यायला लागले. ते चिखलात शेणात खेळायचे. अगदीच थोड्या दिवसात हे दोघं चालायला लागले आणि ते घराबाहेर जायला लागले. कुठेही गेले तरी हे जोडीने जात, आणि बाहेर जाऊन ह्यांचा उद्योग एकच असायचा की माती, चिखलात, शेणात, घाणीत सगळं खेळायचे. अंगावर सगळ्या तो चिखल माती उडवून घ्यायची आणि स्वतःला घाण करायचे. कितीही वेळा त्यांना स्वच्छ केले तरी परत परत हे त्याच गोष्टी करायच्या. आता ह्या दोघींची म्हणजे रोहिणी आणि यशोदेची खूप धांदल उडायची. आणि मग आजूबाजूच्या गोपी तिथे यायच्या, त्यांना मदत करायच्या. त्या त्यांना हसायच्या सुद्धा आणि चेष्टा करायच्या आणि म्हणायच्या की अगं काय तुम्हाला ह्या साध्या बाळांना स्वच्छ ठेवता येत नाही, आता आम्हीच इथे येऊन राहतो आणि ह्या बाळकांच्याकडे लक्ष देतो. अशा रीतीने ही दोनही मुले हळूहळू वाढत होती. ते घराबाहेर सगळीकडे फिरायचे, खोड्या काढायचे, कधी गोठ्यात जायचे, कधी त्या वासरांना सोडून द्यायचे, कधी गाईचे दूध प्यायचे, कधी वासरांच्या शेपट्या ओढायच्या. असे एक ना दोन अनेक उद्योग ही दोघंही मुलं करत होती. आता या गोपिकांना तर फारच असं वाटायचं की अरे, आपण आपल्या घरातली कामं पटपट करून ह्या दोघांना खेळवण्यासाठी इथे आलं पाहिजे. त्याप्रमाणे ते दोघंही यायचे. ते कधी कधी यांना कामही सांगायचे की अरे, जरा तिथला पाट आणून दे रे, अरे जरा नाचून दाखव रे, अरे हसून दाखव रे. पण मग ह्या सगळ्या गोष्टी ही दोनही मुलं अत्यंत आवडीने करायची, हसत हसत करायची. अशा मनोहर लीला पाहून
गोपिका अगदी घरदार विसरून जात. ब्रह्मांड नायक भक्तीला प्रेमाला वश होऊन भक्तांची आज्ञा ऐकून ते सांगतील तसं करत होते आणि सर्वांना रमवीत होते.